कुडावे येथे राहणाऱ्या प्रशांत ठोंबरे या तरुणाने आपली आई स्वर्गीय अनुसया ठोंबरे यांच्या स्मरणार्थ मोरया प्रतिष्ठान कुडावे यांच्या वतीने फुलेनी दुर्वा वाहू गणेशाला या मराठी गीतांच्या सीडीची निर्मिती केली आहे। या सीडीचे प्रकाशन शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कुडावे येथे राहणाऱ्या प्रशांत ठोंबरे या तरुणाने आपली आई स्वर्गीय अनुसया ठोंबरे यांच्या स्मरणार्थ मोरया प्रतिष्ठान कुडावे यांच्या वतीने फुलेनी दुर्वा वाहू गणेशाला या मराठी गीतांच्या सीडीची निर्मिती केली आहे। या सीडीचे प्रकाशन शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। संगीत व गायनाची आवड असल्याने कुडावे गावात राहणाऱ्या प्रशांत ठोंबरे या तरुणाने आपल्या आईच्या स्मरणार्थ गणपती गाण्याची कॅसेटची निर्मिती केली आहे। स्वर्गीय अनुसया ठोंबरे यांच्या स्मरणार्थ मोरया प्रतिष्ठान कुडावे यांच्या वतीने फुलेनी दुर्वा वाहू गणेशाला या मराठी गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन शुक्रवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेका पक्षाचे तालुका सचिव नारायण घरत, गायक प्रशांत ठोंबरे, राहुल सोनावणे, लक्ष्मीकांत ठाकूर, संतोष भोपी, प्रमोद भोपी, कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी प्रशांत ठोंबरे यांची प्रशंसा करीत ग्रामीण विभागातील तरुणाने एका नवीन व्यवसायात पाऊल ठेवले आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे। गणेशाच्या आगमनाचे वेध श्रावण महिन्यातच लागतात। गणेशाच्या मखराचे आरास करण्यात दिवस कसे निघून जातात ते कळत नाही आणि भाद्रपद चतुर्थीला गणेशाचं आगमन होताच गणेश भक्तांच्या आनंदाला पारावर उरत नाही आणि गणेशाच्या आरतीच्या जल्लोषाने वातावरण दुमदुमून जाते। या आनंदाच्या वातावरणातच नाईलाजाने का होईना 1.5 दिवसांच्या गणरायाला आनंदाने निरोप द्यावा लागतो। सुंदर सब सज धज भी है बाकी, जी भर देखो रूप की झांकी। ओहो पनवेल नवीन पनवेल येथेही 1.5 दिवसांच्या गणरायाला वाजत गाजत गणेशाचा जय जयकार करीत निरोप देण्यात आला। नवीन पनवेल येथे सुकापूर येथील नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। सालावारप्रमाणे यावर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील घरत यांच्या शिवश्री मित्र मंडळाच्या वतीने मोफत गणेश मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती। पनवेल येथे बल्लारेश्वर मंदिर, उरणनाका येथे नदीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। ही आहेत गणपती विसर्जनाची काही क्षणचित्रे। आओ जरा झूमो जरा, नाचो जरा, गाओ जरा।
फोन नंबर 27460569. कर्नाटक बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. नवी मुंबई शहरात तलावांची संख्या मोठी आहे, परंतु या तलावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने तसेच योग्य प्रकारे साफसफाई झाली नसल्याने या तलावांचे विद्रुपीकरण झाले आहे. असे असूनही नवी मुंबई महानगरपालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने या तलावांची अवस्था बिकट झाली असून हे तलाव मृत्यूचा सापळा बनले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक तलाव आहेत व पालिकेच्या वतीने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु सध्या या तलावांची अवस्था अत्यंत वाईट असून हे तलाव घाणीने व दुर्गंधयुक्त पाण्याने भरून गेले आहेत. तसेच या तलावाजवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने या ठिकाणी अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडत आहे. नवी मुंबईतील अनेक तलावांची अवस्था वाईट झाली आहे, कारण या ठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. आमच्या प्रतिनिधींनी अनेक तलावांची पाहणी केली असता या ठिकाणी महिला कपडे धुतात तर लहान मुले इतरत्र खेळताना दिसून आली. तलावाची अशी धोकादायक परिस्थिती असताना नवी मुंबई महानगरपालिकेला याबाबत कार्यवाही करावी असे वाटत नाही. त्यामुळे तलाव परिसरात अनेक मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सर्रास घडत आहे. आमच्या प्रतिनिधींनी येथे उपस्थित एका युवकाशी बातचीत केली व त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली. क्या नाम है आपका? पंजाब राव. पंजाब राव जी, ये बताइए कि इस तालाब पे आप क्या कर रहे हो? सफाई के लिए आया हूँ. सफाई के लिए आए हो? यहाँ पर देखा ये जा रहा है कि तालाब पे कई छोटे छोटे बच्चे घूम रहे हैं. तो क्या यहाँ पे कोई सुरक्षा रक्षक है क्या? नहीं है सुरक्षा. आपको मालूम है कि इस तालाब में आज तक कई बच्चे और बुजुर्ग भी डूब चुके हैं, लेकिन सुरक्षा रक्षक नहीं है यहाँ पर. महानगर पालिका ने अभी तक किसी को अपॉइंट नहीं किया है. सुरक्षा रक्षक है या नहीं है यहाँ पर? नहीं है. नहीं है. कळंबोल येथील आर्चिव्ह प्रायव्हेट लिमिटेड गोडाऊनमध्ये शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी जवळपास 8 अग्निशामक दलाच्या गाड्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. कळंबोलीमध्ये अनेक खासगी व सरकारी गोडाऊन्स आहेत. दरवर्षी एखाद्या तरी गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. परंतु या गोडाऊनच्या सुरक्षेसाठी आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही किंवा शासन तसा आग्रह करताना दिसत नाहीत. त्यामुळे आग लागण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत. कळंबोली येथील आर्चिव्ह प्रायव्हेट लिमिटेड गोडाऊन येथे शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास अचानक आग लागली. या गोडाऊनमध्ये भारतातील बँकेचे कागदपत्र ठेवण्यात येतात. परंतु अचानक लागलेल्या आगीमध्ये सर्व दस्तावेज जळून खाक झाल्याने महत्वाचे कागदपत्रे जळून नष्ट झाले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या गोडाऊनमध्ये 35 कामगार काम करीत होते. परंतु आग लागण्याची बातमी मिळताच गोडाऊन मधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. पनवेल, कळंबोली, नवी मुंबई आदी ठिकाणाहून जवळपास 8 अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या संपूर्ण घटनेविषयी प्रत्यक्षदर्शींनी आमच्या प्रतिनिधींना विस्तृत माहिती दिली. माझा इथं कॉन्ट्रॅक्ट चालतोय, लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि फोर्कलिफ्ट कंटेनर भरायचे, कापूसचे कंटेनर लागलेले तिथं. त्याचं काम चालू आहे सकाळी 9 वाजल्यापासून. आणि त्याच्या बाजूला नॅक्स कंपनी आहे. तर मी जेव्हा गोडाऊनच्या आतमध्ये आलो त्यावेळेस मला अचानक वरती धूर दिसला. इथे एवढा मोठा धुराचा लोटा कशामुळे आलेला आहे. त्यामुळे मी थोडा पुढं बघायला आलो. बघितलं तर काही लोकांनी सांगितलं कंपनीच्या की इथं आग लागलेली आहे. तर ताबडतोब मी CCIचे मॅनेजर त्यांना मी अर्जंटली कॉल केला आणि त्यांना सांगितलं की साहेब असं आपल्या CCI गोडाऊनला आग लागलेली आहे, तुम्ही ताबडतोब इथे या. आणि ताबडतोब त्यावेळेस थोड्या वेळात ताबडतोब पोलीस लोक आल्यानंतर बऱ्याच टायमानंतर फायर ब्रिगेडला आले. तेव्हापासून आतापर्यंत आग विझवण्याचं काम चालू आहे. कशा प्रकारचं काम आतमध्ये चालवतं आणि काय कसले व्यवहार होते? नॅक्स कंपनी म्हणजे नव भारत ॲक्सिस कंपनी अशी या ठिकाणी आहे. आणि ते बँकेच्या फायली जे बँकेचे लोक लोन घेतात आणि लोन घेतात त्याच्या फायली यांच्याकडं म्हणजे ठेवण्यासाठी देतात स्टॉक.
ज्यावेळेस जेव्हा फाईल ओपन करायची झाली त्यावेळेस या कंपनीकडनं ते बँक फायली मागून घेतात. तर ज्या लोकांनी लोन घेतलेले आहेत त्या फायली या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आग लागल्यावर वर्कर आतमध्ये होते का? वर्कर आतमध्ये होते. ते आग गोडाऊन चिकार मोठा असल्यामुळे ते काय माहिती पडलं नाही का कुठल्या साईडला आग लागली. जेव्हा आगीचा धूर बाहेर निघाला त्यावेळेस तिथे वर्कर आणि तिथले काही लोक ते आतमध्ये जाऊन बघायला लागले तेव्हा तिथं शॉर्ट सर्किट असा झालेला होता. कारण एकच गोडाऊन आणि त्या गोडाऊन 50,000 स्क्वेअर फुटामध्ये ते गोडाऊन आहे वरती फर्स्ट फ्लोअरवरती CCI. बातम्या अजूनही आहेत परंतु एका अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक. सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. भाज्या फळे अशा जीवनावश्यक वस्तू सणासुदी अधिकच महाग झाल्याने गृहिणींचे दरमहाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईला केवळ काँग्रेस आघाडी सरकारची धोरणेच कारणीभूत असल्याने सर्वसामान्यांचा संताप अनावर झाला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किल करीत आहे. परंतु वाढत्या महागाईला जबाबदार काँग्रेस सरकारला याचे काही देणे घेणे नसल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे गृहिणींना घर चालवणेही कठीण झाले आहे. गरीब अधिक गरीब होत चालला आहे तर श्रीमंत अधिकच श्रीमंत झाला आहे. त्यामुळे महागाईच्या खाईत फक्त गरीब व सर्वसामान्य जनता लोटली जात आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात जीवनावश्यक वस्तूचा भाव गगनाला भिडले असल्याने गणपती बाप्पाला लागणारी फुले फळे व खाद्यपदार्थांचे भाव वाढले आहे. महागाईचा उच्चांक 10.5 पर्यंत पोहोचला असून तो आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाज्या व कांदे बटाटे यांच्या भावातही मोठी वाढ झाल्याने आता महागाई कमी कधी होणार याचा विचार सर्वसामान्य जनता करीत आहे. तो सरकार ने जो किया है गलत फैसला लिया है, क्योंकि जो महंगाई का जिम्मेदारी भी संभालती है, ऑफिस में भी आती है, फिर भी घर चलाना मुश्किल हो जाता है. क्योंकि आज औरतों को जो है कि महंगाई इतना बढ़ गया है कि उसको हर महिलाओं को बाहर आके काम करना पड़ रहा है. क्योंकि वो लोग को डबल ये हो रहा है कि घर का भी जिम्मेदारी उठाओ, ऑफिस का भी जिम्मेदारी उठाओ. ये तो बहुत गलत काम हो रहा है कि सरकार ने तो आपको लग रहा है कि मतलब सरकार ने जो भी फैसला लिया है ये आम जनता के हित में नहीं है, क्या लग रहा है आपको? नहीं, ये आम जनता के लिए उचित नहीं है. गलत फैसला लिया है. वो भी इतना ज्यादा पैसा बढ़ा दिया, 50 रुपये बढ़ा दिया, बहुत गलत काम किया. पनवेल येथील खांदा कॉलनी परिसरातील कल्याणी महिला व बाल आश्रम येथील मुलींच्या शारीरिक शोषणाची घटना ताजी असतानाच नेरूळ सेक्टर 23 येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या अनाथ आश्रमामध्ये लैंगिक शोषण होत असल्याची बाब समोर आली आहे. येथील मुलांनीच आश्रमाच्या संचालकांवर हा गंभीर आरोप केला आहे. नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये 8 ते 12 वर्षाच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. ही सर्व मुले अनाथ असून अनाथ आश्रमामध्ये राहत होती. परंतु 8 मुले रात्रीच्या वेळी अचानक आश्रमातून पळून गेली. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले व या मुलांशी बातचीत केली असता त्यांनी आश्रमाच्या संचालकावर गंभीर आरोप केले. त्यानुसार पोलिसांनी आश्रमाच्या संचालकांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले. संचालकाचे नाव सतीश पाजी असून त्यांचे आश्रम अत्यंत दुरावस्थेत व पडीक असल्याचे पोलिसांना समजले. तसेच या आश्रमात मुलांचे शारीरिक शोषण होत असल्याचा आरोप या मुलांनी केल्याने पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. पकडण्यात आलेल्या मुलांना नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअपसाठी रवाना करण्यात आले असून रिपोर्ट आल्यानंतरच या मुलांचे लैंगिक शोषण झाले आहे का नाही याचा खुलासा होणार आहे. नेरूळ सेक्टर 23 येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन नावाने हा आश्रम चालविण्यात येत आहे. या आश्रमातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले आरोपी रमाबाई मुक्ती मिशनचे केअरटेकर होते. त्यांची नावे सतीश पात्री व अनिता पात्री असे असून पकडण्यात आलेल्या आरोपींवर कलम 77, 354, 309, 323 व बाल अधिनियम कलम 23 नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पकडण्यात आलेल्या आरोपींना कमीत कमी 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185.
आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.